राज्यात नगर परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच ठिकाणी ईव्हीएम मशीन जे आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्या स्ट्रॉंग रूमच्या अवतीभोवती पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील करडी नजर जी आहे ती स्ट्रॉंग रूमवरती असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। मात्र जालना जिल्ह्यातल्या अंबडच्या या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी एक आगळा वेगळा या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलेला आहे। स्ट्रॉंग रूम मध्ये जे काही सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे त्याचं चित्रीकरण थेट या तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला दिसताना पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जो कोणी व्यक्ती येईल, सामान्य नागरिक येईल, त्याला स्ट्रॉंग रूम मधलं सर्व चित्रीकरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 4 फ्रेम मध्ये आपण पाहू शकतो की ह्या LCD मध्ये लावण्यात आलेलं आहे। 4 फ्रेम लावण्यात आलेले आहे। एक स्ट्रॉंग रूम मधलं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। दुसरीकडे पोलिसांची आसन व्यवस्था पाहायला मिळते, तर तिसरीकडे जे गेट आहे, आपण ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये जातो या तिसऱ्या फ्रेम मध्ये त्या ठिकाणी हे लावण्यात आलेलं आहे। म्हणजे पारदर्शकता असावी असं प्रशासनाचं म्हणणं आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष घोडके सर आहेत। सर, काय सांगाल? कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे घडलं असावं की या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला सुद्धा स्ट्रॉंग रूमचं या ठिकाणी चित्रीकरण दिसताना पाहायला मिळते। बरोबर आहे। जे स्ट्रॉंग रूमला आपण जे काही बंदोबस्त ठेवलेला आहे, तर बंदोबस्त हा सुरुवातीपासूनच त्रिस्तरीय ठेवलेला आहे। पहिल्या स्तरावर SRPFचे बंदोबस्त आहे, दुसऱ्या स्तरावर जो आहे तो हेडक्वार्टरचा बंदोबस्त आहे आणि तिसऱ्या स्तरावर प्रॉपर पोलीस स्टेशन आणि विभागातला सर्व पोलीस अंमलदाराचा बंदोबस्त आहे। त्याचबरोबर एक पारदर्शकता असावी म्हणून एक नवीन प्रशासनातर्फे उपक्रम राबवलेला आहे, तो सीसीटीव्हीचा आहे। जे आतमध्ये जे सीसीटीव्ही लावले त्या सर्वसामान्य नागरिकांना, त्याचबरोबर उमेदवार असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, पक्षाचे नेते असतील आणि जे इतर सर्व जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना जे काही आहे आतमधलं सगळं चित्रीकरण दिसावं म्हणून प्रवेशद्वारावर जे आपण एक सीसीटीव्हीचं एक हे सीसीटीव्ही लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून सर्व गोष्टीमध्ये पारदर्शकता असावी आणि सर्वसामान्यांना पण त्याबद्दल काय चालू आहे हे सगळ्या गोष्टी कळाव्या यासाठी तो उपक्रम राबवण्यात आलेला आहे। म्हणजे थोडक्यात त्यांना काही संभ्रम निर्माण होऊ नये असं सुद्धा असं बरोबर, कुठला संभ्रम नसावा आणि किंवा प्रशासनाबद्दल त्यांना कुठली शंका पण नसावी म्हणून आपण हा नवीन उपक्रम राबवलाय, जेणेकरून सर्वांना त्याबद्दल समाधान व्यक्त करत आहे। तर नक्कीच आपण पाहू शकतो की कोणत्याही व्यक्तींना, उमेदवारांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणताही संभ्रम त्यांच्या मनात येऊ नये यासाठी हे चित्रीकरण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की या आतल्या बाजूला अंडरग्राऊंडला तळघरामध्ये स्ट्रॉंग रूम या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या स्ट्रॉंग रूम मध्ये जे काही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्याचं सगळं चित्रीकरण आपल्याला तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे नागरिक येत आहेत आणि ते या ठिकाणी LCD वर आतमधलं जे चित्रीकरण आहे ते या ठिकाणी पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण काही नागरिकांसोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा या ठिकाणी LCD लावण्यात आलेले आहे, काय वाटतं, काय प्रतिक्रिया? एकदम चांगली बाब आहे, जेणेकरून पारदर्शकता येईल आणि त्याच्यामध्ये काही गफलत होणार नाही, हे तर नक्की आहे। म्हणजे नागरिकांना काही संभ्रम जो आहे तो आता सध्या आपण पाहतोय की ईव्हीएम मशीनवरून अनेकदा संभ्रम निर्माण होतोय, खापर फोडलं जातं, त्यामुळे कुठेतरी पारदर्शकता संभ्रम तर 100% दूर होणार आहे, त्यात काही शंका नाही। आणि विरोधक असतील, कोणी असतील, त्यांना सुद्धा ते चांगलं वाटेल। तर नक्कीच आपण पाहतोय की नागरिक सुद्धा आपल्यासोबत बातचीत करताना पाहायला मिळते। खरं तर नागरिकांच्या मनात जो संभ्रम आहे तो सुद्धा दूर होण्यास यामुळे प्रयत्न होणार असल्याचं बोललं जातंय आणि प्रशासनाकडून सुद्धा असंच म्हणणं जे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंबड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।